हॅलो गाईज, तर आज सकाळी लवकरच उठून सगळ्यात आधी तर नाश्त्याची तयारी करून घेतलेली आहे. कारण का आज मला करायचं होतं घरातल्या जाळ्या साफ. तर म्हटलं जाळ्या काढायच्या अगोदर पेटपूजा केली पाहिजे. मग बाबूसाठी आणि माझ्यासाठी सगळ्यात आधी तर चीज सँडविच बनवून घेतला आणि त्याला देऊन टाकला आणि मी माझा करून घेतला. आणि बनाना खाल्लेला मी एक त्याच्यासोबत. मग बाबूचा होमवर्क राहिलेला, त्याला स्कूलमध्ये पण पाठवायचं होतं. तर सगळ्यात आधी होमवर्क करून घेतला त्याचा. आणि जाळ्याची घाण पडेल ना उशावरती म्हणून त्याला झाकून घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं बायकाच्या मागचं काम तर कधी संपणारच नाही आहे. कारण का ते आमच्या 5वीलाच पुजलेलं आहे ना. रोजचं वडान त्याला कोण रडो असं झालेलं आहे. मग इथे बाबूची लुडबुड चालूच होती. आणि तसं तर पिल्लूला घेऊन काम करणं म्हणजे तर मला सवयच झालेली आहे. आणि वेळेने सगळे काही शिकवलेले आहे की आपल्या मुलाला घेऊन कसं काय करायचं ते सगळं वेळेने शिकवलेलं आहे. कोणी येत नाही कोणासाठी करायला, आपण आपलंच करावं लागतं. 3 महिन्याचा होता तेव्हापासून पिल्लूला सांभाळून मी पूर्ण काम करत आलेली आहे, घरचे सगळे काम. आणि बायकांच्या मागेच हे लावलेले आणि बाईच करू शकते, हे दुसरं कोणीच करू शकत नाही. तर सगळ्यात आधी सगळ्या जाळ्या काढून घेतल्या घरच्या मी. आणि बाकीचे बरेच कामं राहिलेले जसे की झाडू पोछा सगळं राहिलेलं होतं. म्हटलं सगळ्यात आधी करून घेतलं पाहिजे पटापट. आणि पिल्लू बोलत होता मम्मा मला स्कूलला पण जायचं. म्हटलं बाबा पाठवणार आहे तुला. मग सगळ्यात आधी इथे ते सगळ्यात आधी फोटो पुसून घेतले मी, सगळ्या फोटो साफ करून घेतले आणि झाडू मारून घेतला. सगळ्यात आधी झाडू मारल्यानंतर पिल्लू बोलत होता मम्मा मी आज स्कूलमध्ये जाणार नाही हां. मी म्हटलं का, तू काम करते ना, जाऊ दे आरामात कर. मी म्हटलं नाही अजिबात नाही, तुला स्कूलमध्ये पाठवणार आहे. मग पटापट इकडे झाडू पोछा पण करायला घेतला. आणि आमच्या पिल्लूला तर मध्ये मध्ये करायची सवयच आहे, प्रत्येक कामामध्ये पुढे पुढे येणार माझ्या. मग काय थोडंसं दिलं त्याचं मन समाधान केलं आणि दिलं त्याला. आणि मग असा होता आमचा दिवस गाईज.